एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निकाल. आपण पाहत आहात राष्ट्रप्रथम न्यूजची ताजी खबरबात. मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल जाहीर केलेला आहे. या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा दिलासा मिळालेला असून एकनाथ शिंदे गट यांचा पक्षच मुख्य शिवसेना असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकर यांनी नोंदवलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सर्व 16 आमदार पात्र ठरवले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाला आमदारांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या 16 पैकी एकाही आमदाराला अपात्र ठरवता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचताना स्पष्टपणे सांगितलं. विशेष म्हणजे भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती देखील विधानसभा अध्यक्षांनी वैध ठरवलेली आहे. आमदार संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, हेही सिद्ध झाले आहे. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने 21 जून 2022च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजेरीच्या मुद्द्यावर अपात्रता ठरविता येणार नाही, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकालाचं वाचन करताना म्हणाले. 21 जून 2022 रोजीचा ठराव संमत केल्याने शिंदे शिवसेना अपात्र ठरतील, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रतिस्पर्ध्याचा गट उदयास आला तेव्हा शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष होता, असे माझे निष्कर्ष लक्षात घेता याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळण्यात आला. उत्तरकर्त्यांनी भाजपसोबत संगनमत करून काम केल्याचे पुढचे कारण म्हणजे निव्वळ आरोप आहे. त्यासाठी त्यांनी कोणतेही कागदोपत्री पुरावे दिलेले नाहीत. पुढील कारण म्हणजे त्यांनी पक्षविरोधी विधान केले, यालाही पुरावे दिलेले नाहीत. त्याबाबतचे वृत्त केवळ अफवाच आहेत, असं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी